जळगावात तलाठी आणि तहसीलदारांची पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असल्याची एक जाहिरात व्हायरल झाली आणि यावरून सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोप करत आहेत। तर अतिरिक्त मनुष्यबळासाठी ही भरती असून कंत्राटी पद्धतीची भरती ही अफवा असल्याचं जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। विविध खात्यांमध्ये 75,000 जागा कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय वादात आलाय। त्यातच आता सरकारच्या आणखी एका जाहिरातीवरून वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत। जळगाव जिल्ह्यात आता तहसीलदार, तलाठी, कारकून, शिपाई अशी अनेक पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत। तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखक, संगणक चालक, शिपाई अशी पदं आता मानधनाच्या स्वरूपात पुढच्या 6 महिन्यांसाठी म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत। यावरून विरोधक आक्रमक झालेत। सरकार म्हणतंय की तात्पुरत्या स्वरूपातली भरती आहे, तर विरोधकांचा आरोप आहे की सरकार या निमित्तानं सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरणाचं पाऊल टाकतंय। महाराष्ट्र सरकारने नोकर भरती ही कंत्राटी पद्धतीने करायचा निर्णय घेतलेला दिसतोय। कंत्राटी पद्धतीने निर्णय घेणं याचा अर्थ आहे की सरकारच्या तिजोरीमध्ये कायम कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसा नसणं आणि अशा स्वरूपाची कंत्राटी पद्धतीचं सवय लागलं चुकीचं आहे। मग आता पुढच्या कालखंडामध्ये सरकार हे कंत्राटी पद्धतीनं चालवायची वेळ येईल। नाथाभाऊ खडसे ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस सुद्धा बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये 50% जागा रिक्त होत्या। आता माझ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा कंत्राटी इंजिनियर आम्ही घेतले। जर एखादं खात्याचं उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल आणि तिथे जर अधिकारी कमी असतील तर आता जलजीवन मिशनमध्ये आम्ही 4%च्या आधारावर जिल्हा परिषदेला डायरेक्ट अधिकार दिले होते की तुम्ही नवीन इंजिनियर भरा, डेप्युटी इंजिनियर भरा। त्याप्रमाणे आम्ही हे काम करू शकलो आणि त्यांचं असं म्हणणं असेल की कंत्राटी तर माझ्या माहितीप्रमाणे 71,000 लोकांची भरती करणारं हे पहिलं एकमेव राज्य आहे। ज्यावेळी नवीन राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प येतील या रेल्वेचे प्रकल्प येतील या कुठल्या प्रकारची इरिगेशनचे मोठ्या प्रमाणात भूसंपादन होतील, तो रेग्युलर स्टाफ जो तहसीलमध्ये आज कार्यरत आहे त्याला जो डेटा एंट्री ऑपरेटर लागत असेल, लीगल असिस्टंटसाठी जो माणूस लागत असेल ते आपण कंत्राटी पदावर घेतो आणि त्या प्रकल्प संपल्यानंतर जसे भूसंपादनचे पूर्ण काम पूर्ण झाले तत्काळ त्याला आपण रिलीज करतो। याआधी सरकारनं विविध खात्यांमध्ये 75,000 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय केला। त्यानंतर राज्यातल्या 62,000 शाळांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि आता जळगावात तलाठी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि शिपायांची ही पदं कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत। शाळांची व्यवस्था खासगी कंपन्यांकडे देण्याविरोधात सांगलीमध्ये शिक्षक संघटनांनी शिक्षण मंत्री केसरकरांसमोर घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगरमध्येही शिक्षण खात्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन झालं। शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आहे। आम्ही पहिल्यांदा 30,000 आणि 50,000 शिक्षकांची भरती करतोय, तरी पण अशा अफवा उठवायच्या। मग भरती का सुरू करतोय? आम्ही शाळा बंद करण्यासाठी भरती सुरू करतोय की क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी सुरू करतोय? हा निर्णय एकदा झालाच पाहिजे असं मला शिक्षण मंत्री म्हणून वाटतं। मी सगळ्या संघटनांची मीटिंग बोलवणार आहे, कोण ह्या अफवा उठवतात त्याचीसुद्धा योग्य ती चौकशी करणार आहे आणि मग तरच शिक्षण स्वाद सुधारू शकेल। कंत्राटी पद्धत ही सामाजिक गुलामगिरी निर्माण करणारी नांदी आहे आणि म्हणून हा GR रद्द झाला पाहिजे। 1 नंबर 2 असं आहे की खेड्यापाड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत या शाळा गोरगरिबांचं शिक्षण करणाऱ्या शाळा आहेत। मी स्वतः सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून आलेलो आहे। सरकारी पैशांची बचत आणि तात्पुरत्या स्वरूपात वेगानं नोकर भरती अशी 2 कारणं सरकारनं दिली आहेत। मात्र विरोधात असताना खुद्द अजित पवारांनीच या कंत्राटी भरतीवर प्रश्न उभे केले होते। आणि शासकीय पदांचं खाजगीकरण सुरू आहे का? सध्या 75,000 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया एका बाजूला सुरू आहे, तसं शासनाने जाहीर केलंय आणि दुसऱ्या बाजूला बाह्य स्रोताद्वारे नियुक्त करण्याविषयी शासनाने निर्णय काढलेले आहे। जर एवढ्या महत्त्वाच्या पोस्टवर
आपण जर बाह्य स्रोताद्वारे माणसं भरायला लागला तर आपल्यातली बरीचशी गोपनीय माहिती बाहेर जाऊ शकते. रवी गोरेसह शंकर देवकुळे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.